नमस्कार, मी पूर्वा पालांडे. ABC न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूया त्याच्या काही ठळक घडामोडींवर. मी निर्दोष असल्याचा व्हिडिओ तयार करून बदलापूरमधील एका इसमानं मागील महिन्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे पोलिसांनी योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मृत इसमाच्या नातेवाईकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून बदलापूरमधील एका इसमानं आत्महत्या केली होती. त्यानं त्याच्या स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच इसमानं आपला व्हिडिओ तयार करून मी निर्दोष असल्याचं सांगत आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांकडे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी योग्य तो तपास करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मयत इसमाच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांना फोनवर संपर्क साधला असता गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आमचा भाऊ जो कुटुंबाचा पालन पोषण करत होता, वयोवृद्ध आईवडिलांना सांभाळत होता, त्याची आत्महत्या त्यांनी केलेल्याचा व्हिडिओ आणि याला जबाबदार असलेली पत्नी, सासू व इतर यांच्यावर लोहमार्ग रेल्वे पोलीस यांनी 306-34 गुन्हा म्हणजे आत्महत्यास प्रयोग केलेला आहे, दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात आमची सगळ्या कुटुंबाची तळमळ आहे की दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. तेथील पोलीस यंत्रणेने केलेला दिरंगाई याच्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ पोलिसांना याच्याबाबत अर्ज केला आणि त्या वरिष्ठांनी यांना तात्काळ आदेश दिले आहेत की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हायगाई करू नये आणि तपास करावा. कारण की त्याच्यामध्ये एका तपास अधिकाऱ्यांचे दोष आढळला आहे. त्यांनी FIR आमची उशिरा नोंदवली. या अनुषंगाने त्यांना वरिष्ठांनी जाब विचारला, त्यांची इन्क्रिमेंट वगैरे थांबवण्याचे आम्हाला सांगितले. परंतु आम्ही त्यांचा वयाचा भान ठेवून त्यांना इन्क्रिमेंट न थांबवता त्यांनी याच्यामध्ये दुतर्फी कुठला दडपशाही घाली नाही. आता याच्यामध्ये प्रामाणिकपणाने या आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दल या गुन्ह्यामध्ये तपास करावा आणि दोषींना कठोर कारवाई, अरेस्ट करावी आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर होऊ नये या आमची तळमळ आहे. अंबरनाथमधील एका अल्पवयीन मुलानं बदलापूर शहरातून 13 सायकल चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी शहरातील CCTVच्या आधारे तपास करून एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून पोलिसांनी लाखो रुपये किमतीच्या सायकल जप्त केल्या आहेत. मागील काही महिन्यात बदलापूर शहरात सायकल चोरीच्या अनेक घटना घडत होत्या. यामध्ये एका घटनेत एका अल्पवयीन मुलानं सायकल चोरल्याची घटना CCTVत कैद झाली होती. त्यानंतर बदलापूर गावातील चिंतामणी चौकातून या मुलानं 9,000 रुपये किमतीची सायकल चोरून नेली होती. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शहरातील CCTVच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला होता. पोलीस तपासात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलानं सायकल चोरल्याचं दिसून आलं होतं. हाच धागा पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान अल्पवयीन मुलगा एका सोसायटीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बदलापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यानं सायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 13 सायकल जप्त केल्या आहेत. ABC न्यूज, बदलापूर. बदलापूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर 3 वाहनांचा विचित्र अपघात घडलाय. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदलापूर शहराला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर आज सकाळी 9:30च्या सुमारास 3 वाहनांचा विचित्र अपघात घडला. नगरपालिकेकडून बेलवलीकडे येत असताना टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. या अपघातात नगरपालिकेच्या दिशेनं जाणारे दुचाकीस्वार जखमी झालेत. अपघातानंतर काही काळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर तातडीनं वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक कोंडी सोडवून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सध्या 3ही जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ABC न्यूज, बदलापूर. अंबरनाथच्या अथर्व धेंडे या खेळाडूनं पेंचाक सिलाट म्हणजे इंडोनेशियन कराटे प्रकारात घवघवीत यश मिळवलंय. बिहार इथं पार पडलेल्या स्पर्धेत अथर्वनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून सोलो परफॉर्मन्स प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. यानंतर सिंगापूरमध्ये होणाऱ्या आगामी पेंचाक सिलाट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. अथर्वच्या या कामगिरीमुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अथर्व धेंडे या कराटेपटूनं राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून कांस्य पदकाची कमाई केली. इंडियन पेंचाक सिलाट फेडरेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बिहारमधील पाटलीपुत्र येथे ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत अंडर 13 या कॅटेगरीतील विविध राज्यातून 27 खेळाडू सहभागी झाले होते। यामध्ये अथर्वनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं। या स्पर्धेत सोलो परफॉर्मन्स प्रकारात त्यानं कांस्य पदकाची कमाई केली। अथर्व वयाच्या 8व्या वर्षापासून कराटेचं प्रशिक्षण घेतोय। त्याचे गुरु रोहित भेरे त्याला कराटेचे धडे देत आहेत। बिहारच्या झालेल्या स्पर्धेनंतर आता अथर्व सिंगापूर येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन पेंचाक सिलॅट स्पर्धेची तयारी करतोय। या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत। यापूर्वी अथर्वनं राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत कांस्य आणि रौप्य पदकांची कमाई केली आहे। सिंगापूर येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत भारताचं नाव रोशन करणार असल्याचं अथर्व म्हणाला। तसंच ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सुरू असल्याचंही अथर्वनं सांगितलं। मी इंडियन पेंचाक सिलॅट फेडरेशनद्वारा आयोजित करण्यात आलेली 11वी प्री टीन सब ज्युनियर अखिल भारतीय राष्ट्रीय पेंचाक सिलॅट क्रीडा स्पर्धेमध्ये सोलो ह्या प्रकारात 13 वर्षीय पुरुष मेल कॅटेगरीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलो। एकूण किती स्पर्धक याच्यामध्ये सहभागी? ह्या स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे विविध राज्यामधून प्रावीण्यप्राप्त खेळाडू आले होते। माझ्या कॅटेगरीमध्ये 27 जण माझे अपोनेंट होते। बरं, आता पुढे कोणत्या स्पर्धेसाठी तुझी निवड झाली आहे? आता पुढे मी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी क्वालिफाय झालो आहे आणि नक्कीच जर मला चान्स भेटला तर मी नक्कीच इंडियाचं नाव तिथे रोशन करेन। बरं, कधी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न आहे तुझं? हो नक्की, आणि त्यासाठी माझी तयारी पण चालू आहे। अथर्वनं केलेल्या राज्यस्तरीय कामगिरीमुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। अंबरनाथकर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत, तर त्याच्या कुटुंबियांनी अथर्वला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच अथर्वला आमचं पाठबळ आणि प्रोत्साहन असल्याचं त्याच्या आजीने सांगितलं। त्याला आधीपासूनच खूप इंटरेस्ट होता कराटेमध्ये आणि त्याच्या वडिलांची पण खूप इच्छा होती की त्याने कराटेमध्ये पुढे जावं। म्हणूनच त्याने रोहित भोरे कराटे हे जे सर आहेत त्यांच्या स्वाधीन त्याला केलं की तुझ्यासारखंच त्याला मोठं कर। आणि तो मेहनत पण एवढी घेतो ना की कधी कधी मला असं वाटतं की नको रे बाबा बस, म्हणजे ते हातपाय सोलले जातात वगैरे, त्याचे बघून मला खूप वाईट वाटतं। पण तो मला म्हणाला की आजी तुला जर नॅशनलचं मला मेडल मिळवायचं आहे तर मला स्ट्रगल करावंच लागणार, तर तू प्लीज ह्याच्यामध्ये काही बोलू नको की मी जी मेहनत घेतो आहे त्याच्यामध्ये। तर कधीतरी मला असं वाटायचं की म्हणजे त्याला असं रक्त आलेलं बघून किंवा काय, साहजिकच आहे, पण नाही, तो आता नाही थांबणार आणि आम्ही पण खूप प्रोत्साहन देतो आहे त्याला। म्हणजे मला असं वाटतं ना की तो कधी वर्ल्ड चॅम्पियनशिपचं तेही मेडल आमच्या घरी येईल, इतकी उत्सुकता लागून राहिली आहे। बरं, आई त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे। हो, तुम्ही सगळं त्याचं करताय। मला सांगा त्याची दिनचर्या कशी असते, त्याची रुटीन कसं सुरू काय करतात? तो सकाळी 5:30 वाजता उठतो, 6:15ला त्याची बस येते, स्कूलला जातो। त्याच्यानंतर 1:15 पर्यंत तो येतो। नंतर जेवण वगैरे आटपून थोडा वेळ टी व्ही वगैरे बघतो करमणूक म्हणून, आणि 3 to 5:30 तो ट्युशनला जातो नवरेनगरमध्ये। आणि ट्युशनवरनं आल्यानंतर मग परत थोडा वेळ खेळला की परत अभ्यास होमवर्क झाला की परत क्लासेस असतात। 3-4 दिवस आठवड्यातून कराटे क्लासेस असतात। आणि क्लासवरनं आल्यावर मग काय खाली गेला एखाद दिवस खेळायला मिळाला, बॅडमिंटन वगैरे खेळतो तो, नाहीतर मग होमवर्क केला का परत झोपतो। म्हणजे त्याचं दिवसभराचं तो खूप बिझीच असतो दिवसभर। बरं, ह्या खेळाच्या व्यतिरिक्त त्याचा अभ्यासात कसं काय? अभ्यासात खूप छान आहे, अबाव 80% तो घेतो। आता 8वीला आहे तो, आणि आता थोडाफार त्याला अभ्यासाचं म्हणजे जमत नाही हे अटेंड करायला, काही शाळांमध्ये आता त्याचा खाडा झाला 4-5 दिवस, पण घेतो तो सांभाळून, कवर करतो सगळं शिक्षण। बरं, त्याने आता ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं त्याचं स्वप्न असल्याचं त्यांनी इच्छा प्रकट केली, काय वाटेल त्यावेळेला? काय आता आम्ही त्याच्या पाठीशी आहोतच, तो पुढे जावा हीच आमची इच्छा आहे। आणि सगळ्यांच्या आजूबाजूच्या नेबर्स लोकांच्या किंवा आमच्या आता निसर्गामधले नवरेनगरमधले जे रहिवासी आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याला खूप खूप आशीर्वाद दिलेत की त्यांनी लवकरच वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकावी असं आम्हाला वाटतं। पटेल सार मार्टमध्ये 1 महिना फ्री शॉपिंग करण्याची संधी। चला तर आज भेट द्या नजीकच्या पटेल सार मार्टला। आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील जवळपास 2 लाख ग्राहकांनी पटेल सार मार्टच्या ऑफरचा फायदा घेतलाय। या स्कीममध्ये ग्राहकांना रोज चालू असलेल्या सर्व ऑफर्स मिळतात आणि 1 महिना फ्री शॉपिंगची संधी, म्हणजेच एकाच वेळी 2 मोठ्या ऑफर्स, म्हणजे बचतच बचत। आपणही या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकता आणि मिळू शकता फ्री शॉपिंग। आमच्या लाखो ग्राहकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या आपल्या नजीकच्या पटेल सार मार्टला आणि मिळवा फ्री शॉपिंग करण्याची संधी। ही ऑफर पटेल आर मार्टच्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीमधील काही स्टोअरमध्येच उपलब्ध आहे। या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत नमस्कार।